भारतीय जनता पार्टीचा खरा आधार, भारतीय जनता पार्टीचा ज्याला आपण रीढ की हड्डी म्हणू ती म्हणजे युवा मोर्चा। सामान्य गरीब परिवारातील, मध्यमवर्गीय परिवारातील, अनुसूचित जाती जमाती, वंचित परिवारातील तरुणांना, तरुणींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना काय न्याय देऊ शकतो आणि हा न्याय देण्याच्या संकल्पासाठी पहिली गोष्ट की जिथं तुम्ही आहात तिथं संघटन मजबूत करा। या मंचावर उपस्थित युवा मोर्चाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, पदाधिकारी व या जिल्ह्याच्या बैठकीत उपस्थित माझ्या सर्व सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या माझ्या युवक कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, मी युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आशिषजी व त्यांच्या टीमचं अभिनंदन करेन, कौतुक करेन। तुमच्या सर्वांचं अभिनंदन करेन की मी बैठकीत येण्याच्या अगोदर भारतीय जनता युवा मोर्चाचं संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने आपण जे नियोजन केलं, जी योजना आपण आखली ती अतिशय उत्तम असं आपलं नियोजन आहे। या बैठकीमध्ये त्या संदर्भातलं मंथन झालं असावं, चिंतन झालं असावं। खरं तर या मंचावर जे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्यांचाही सत्कार माझ्या हातून झाला। भारतीय जनता पार्टीचा खरा आधार, भारतीय जनता पार्टीचा ज्याला आपण रीढ की हड्डी म्हणू ती म्हणजे युवा मोर्चा। मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलो, आज राष्ट्रीय कार्यसमितीमध्ये आहे। पण तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल की माझाही प्रवास युवा मोर्चाचा एक पदाधिकारी म्हणून झाला। युवा मोर्चाच्या माध्यमातून एक एक पाऊल पुढे टाकत मी भारतीय जनता पार्टीचा संघटन वाढवण्यामध्ये माझे योगदान दिलं। आज या ठिकाणी देवरावजी आहेत, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहे, पण त्यांचाही प्रवास युवा मोर्चा म्हणूनच झाला। आणि म्हणून ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदापर्यंत पोहोचायचं असेल आणि पदापर्यंत फक्त व्हिजिटर कार्ड छापण्यासाठी नव्हे तर जे अधिकार प्राप्त होतील त्या अधिकाराच्या उपयोगाने जनतेची सेवा करण्यासाठी युवा मोर्चा म्हणजे आपल्या शैक्षणिक भाषेत नीटची परीक्षा आहे। आणि या परीक्षेमध्ये पुस्तकं वाचायची नाही आहे, आपल्या गोरगरिबांचे प्रश्न समजायचे आहे। गोरगरीब आणि संकटात असणारे जे लोक आहेत त्यांचे चेहरे वाचायचे आहे। त्या नीटच्या परीक्षेत तुम्हाला कदाचित पुस्तक पाहिजे, यामध्ये नजर पाहिजे की माझ्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी सामान्य गरीब परिवारातील, मध्यमवर्गीय परिवारातील, अनुसूचित जाती जमाती, वंचित परिवारातील तरुणांना, तरुणींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना काय न्याय देऊ शकतो आणि हा न्याय देण्याच्या संकल्पासाठी पहिली गोष्ट की जिथं तुम्ही आहात तिथं संघटन मजबूत करा। ज्या तालुक्यातून तुम्ही इथं आलात त्या तालुक्याचं संघटन मजबूत व्हावं। खरं तर इथे येण्याच्या अगोदर आम्ही भारतीय जनता पार्टीची एक विस्तृत बैठक होती। या बैठकीत संकल्प झाला, निर्णय झाला
की 25 डिसेंबरच्या आत जिल्ह्याची, तालुक्याची, मंडळाची कोणतीही कार्यकारिणी शिल्लक राहता कामा नये. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचा तो जन्मदिवस, या जन्मदिनाच्या अगोदर युवा मोर्चाच्या तालुका कार्यकारिण्या, भाजपच्या महिला मोर्चाच्या पूर्ण करायच्या म्हणजे करायच्याच. जर तर किंतु परंतु बटना. आणि यासाठी आपण संघटनेचा विस्तार, संघटना बांधणी. मग दुसरा मुद्दा उपस्थित होतो की संघटना बांधणी तर केली, पण संघटना बांधणी करताना कुठेही कच्ची कड़ी नहीं रहना चाहिए. कोणतीही शृंखला एक जरी कच्ची कडी असेल तर ती शृंखला भंग पडते, ती साखळी तुटते. आणि यासाठी युवा मोर्चाची कार्यकारिणी करताना त्या तालुक्यातील सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व, एकच चर्चा युवा मोर्चा फक्त नाऱ्यामध्ये बंदिस्त होता कामा नये. वस्तुस्थितीमध्ये गावागावात, तालुक्यात एकच चर्चा की युवा मोर्चा म्हणजे सर्व प्रश्नाचं समाधान करणारी ही तरुणाई आहे, ही तरुणांची शक्ती आहे. हे खरं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला व 24 कॅरेटचा विचार असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 2019च्या 24 ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये जिंकून दिले. 24 ऑक्टोबर 2019ला निवडणुकीचे निकाल येत होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बीपी वाढत होता, शुगर वाढत होती. पुन्हा एकदा आपल्याशी सत्तेच्या बाहेर जाण्याचा आदेश जनतेने केलाय ही भावना होत होती. पण अचानक मनात बेईमानी आली. 3 पक्ष एकत्र आले. आज त्यांची जी सत्ता आहे ते जनादेशाच्या आधारावर नाही आहे, ती सत्ता बेईमानीच्या आदेशावर. एक सेकंद तुम्ही मनात विचार करा, एक सेकंद, की जर असं आम्ही केलं असतं तर भाजप शिवसेना निवडून आली, शिवसेनेचे नेता म्हणाले की मी माझ्या पित्याला एकांतात कोणीही साक्षीला नसताना, साक्षीदार नसताना मी वचन दिलं की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. शिवसैनिक तर जागा नाही. हेच जर उलट देवेंद्रजींनी म्हटलं असतं की तुम्ही तुमच्या पित्याला वचन दिलं म्हणून बेईमानी केली, तुम्ही ज्यांना काका म्हणता त्या शरद पवारांना आम्ही शब्द दिला, भाजप राष्ट्रवादीचं सरकार आणलं असतं तर शिवसैनिक असे रस्त्यावर येऊन भाजपच्या नेत्याबद्दल रोज प्रत्येक सेकंदाला हे बेईमान आहे, बेईमान आहे, बेईमान आहे. जितकं देवाचं नाव घेणार नाही तेवढा बेईमान शब्दाचं नाव घेतलं असतं. बेईमानी केली. मग अशा वातावरणामध्ये जनतेपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवण्यासाठी संघटनेच्या सोबत दुसरा महत्वाचा बिंदू आहे आणि तो म्हणजे सोशल मीडिया. जर तुमची सोशल मीडिया म्हणजे एकीकडे संघटन तर सशक्त पाहिजे, सुदृढ पाहिजे, पण युवा मोर्चाची सोशल मीडिया ही कमजोर असता कामा नये. हे मायावी राजकीय नेते जो आपला विकासाचा यज्ञ आहे त्यामध्ये आडकाठी टाकण्याचं काम करतात. रामायणामध्ये ते मायावी राक्षस असायचे, आता मायावी नेते आले आहेत. गोर गरिबांच्या कल्याणाच्या योजना विश्वगौरव नरेंद्र मोदीजी हे या देशाच्या सर्वसामान्य कष्टकरी, गरीब, कामगार, शेतकरी, शेतमजूर यासाठी 24 तास काम करतात. आपल्यावर जबाबदारी आहे
युवा मोर्चा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये सोशल मीडिया उत्तम पद्धतीने काम करेल, उत्तम कंटेंट असेल, या दृष्टीने काम केलं पाहिजे. मग तिसरा बिंदू युवा मोर्चाचा कामाचा संघर्ष असावा. आणि हा संघर्ष हा बाहेरून इंजेक्शन टोचल्यासारखा नसावा. जी संघर्षाची भूमिका आहे, भावना आहे, ती आपल्या हृदयातून जन्माला यायला. ती कोणत्या आदेशातून, कोणत्या पुस्तकातून, कोणत्या पक्षाच्या पत्रातून येता कामा नये. संघर्षाची भूमिका जेव्हा आपल्या तालुक्यात एखादा अन्याय होतो, आरोग्य सेवेसाठी 8,66,000 विद्यार्थी बसलेत आणि बेमान सरकारने त्यांच्याशीही धोका केला. फक्त भारतीय जनता पार्टीशी धोका केला नाही, ते तर शेतकऱ्याशी धोका करतात, शेतमजुरांशी करतात, एसटी कामगारांशी धोका करतात, विद्यार्थ्यांशी धोका केला. अशी एक न्यासा नावाची कंपनी आणली की जी उत्तर प्रदेशमधून तडीपार झाली होती, जी अनेक पब्लिक सर्व्हिस कमिशन मधून त्यांना तडीपार केलं, ब्लॅकलिस्टिंग केलं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तडीपारांचं स्वागत करण्याची एक नवीन पद्धत मंत्रालयामध्ये सुरू झाली. कंपनीला आणलं, परीक्षा झाली, विद्यार्थी रडून रडून सांगत होते, आक्रोश करत होते. मी रोज अजूनही फोन घेतो, कितीतरी मुली, कालच मग एका ब्रह्मपुरीच्या मुलीचा फोन आला, 2 वर्षाची लहान मुलगी घेऊन ती परीक्षा केंद्रावर गेली. ती म्हणाली परीक्षा द्यायची होती तेव्हा 600 रुपये भरले, ओबीसी SC ST असेल तर 400 रुपये. सरकारने पैसे घेतले, त्याच्यातून सुद्धा 40 कोटी रुपये जमा केले. आणि या बैमान सरकारने कुठं पेपर फुटले, कुठं सेंटर चुकले, कुठं ज्या पदासाठी त्यांनी अर्ज केला त्याऐवजी दुसरा पेपर पाठवला. डोळ्यात पाणी होतं, मनात आक्रोश होता, भावना होती की कोणत्यातरी राजकीय पक्षांनी आपल्याला साथ द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात युवा मोर्चांनी आंदोलन केलं. पण अशा प्रसंगात, अशा संकटात ही तीव्रता, या आंदोलनामध्ये, संघर्षामध्ये असणारी तीव्रता ही वाढवण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण एखादी संघटना चालवतो तेव्हा जे उत्तम काम संघटनेमध्ये करतो त्याला शाबासकी देण्याची पद्धत विकसित केली पाहिजे. कोणताही पक्ष, कोणतीही संघटना ही काम करणाऱ्यांची असली पाहिजे, ही चमच्यांची होता कामा नये. जेव्हा एखादी संघटना चमच्यांची होते तेव्हा काही दिवस जमते, पण नंतर मात्र त्या संघटनेचे जशी बिना धाग्याची पतंग आकाशातून खालती आल्यावर लहानपणी आम्ही पाहायचो, 10-20 लोक पतंग पकडायला जायचे आणि त्या पतंगीच्या कमच्याही तुटायच्या आणि कागदाचे तुकडे व्हायचे. ही चमच्यांची पार्टी होता कामा नये. खरं तर या महाराष्ट्रामध्ये 2,500 राजकीय पक्ष आहे, त्यापेक्षा जास्त आहे. पण ज्या पक्षाचं तुम्ही काम करता, उत्साहाने काम करता, ऊर्जेने काम करता, पहिला नारा आपला भारत माता की जय असतो. कारण या पक्षाचा विचार हा देशभक्तीचा आहे. आणि या पक्षाचं वैशिष्ट्य काय, इतर सारे राजकीय पक्षाचा आत्मा हा एक तर त्या पक्षाचा नेता असतो किंवा नेत्याचा परिवार असतो. हा एकमात्र पक्ष आहे ज्याचा आत्मा हा नेता किंवा नेत्याचा परिवार नाही, ज्याचा आत्मा कार्यकर्ता व देशभक्तीचा विचार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी आज पुढे जात आहे. आणि यासाठी युवा मोर्चा आणि कार्यकर्ता आपला विचार, कधी काँग्रेसचं गाणं ऐकलं देशभक्तीचं, पण आपल्या पक्षांनी नेहमी गाणे देताना कार्यकर्त्यांना हीच शिकवणूक दिली, चलो जगाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है. म्हणजे आमच्या कामाचं
लक्ष्य काय? जगो जगाए दीप वहा जहां अभी भी अंधेरा है. लाखो कार्यकर्ते काम करतात, फक्त पदासाठी काम करतात का? की कोणागा नगरसेवक व्हायचं, कोणागा जिल्हा परिषद व्हायचं, कोणागा आमदार व्हायचं, कोणागा खासदार व्हायचं. अन्यथा 1 कोटी सदस्य आहे भाजपचे आज महाराष्ट्रात. सारे आमदार होऊ शकत नाही, सारे खासदार होऊ शकत नाही. सर्व केले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच. तरी मी एकदा हिशोब काढला होता, 3.5 लक्षाच्या वरती कुणीही पदाधिकारी होऊ शकत नाही. मग बाकीच्यांनी काय करायचं? म्हणजे 96,50,000 कार्यकर्ते हे तर पदावर जाणार नाहीये. पण तरी भाजपचा झेंडा घेऊन, देशहितासाठी राष्ट्रभक्तीची भावना घेऊन, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जिये चाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी, ही भावना ठेवून करोडो करोडो तरुण काम. आपल्या नेत्यांनी आपल्याला हेच तर शिकवलं. पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते ज्यादा, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. पण या भावनेने जेव्हा आम्हाला तुम्हाला पुढे जायचं असेल, तेव्हा अपेक्षा एकच आहे की युवा मोर्चाने एकरूप होऊन गावागावातल्या तरुणांच्या मनामनापर्यंत हा भाव पोचवायचा आहे. श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी असतानाही भारतीय जनता पार्टीचा भाव काय असायचा? भाजपा की क्या तैयारी, बच्चा बच्चा अटल बिहारी. याचा अर्थ काही सुधीर मुनगंटीवारचं नाव बदलून अटल बिहारी ठेवायचं नव्हतं. याचा अर्थ जो भाव अटलजींच्या हृदयामध्ये आहे, तोच भाव त्या हृदयातून निघालेली ही देशभक्तीची गंगोत्री ही कन्याकुमारीच्या भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवायची हा भाव आहे. मान्य विश्वगौरव नरेंद्र मोदी आलेत. आपण काय म्हणतो? हर हर मोदी, घर घर मोदी. याचा अर्थ काही आपल्याला मोदीजींचा फोटो घ्यायचा आणि प्रत्येक घरात गावायचा नव्हता. पण मोदीजींचा जो विचार आहे, सबका साथ सबका विकास, हा सबका साथ सबका विकास हा गावापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आज दुर्दैवानी एक मायावी सरकार आलं आहे. या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही आहे. जनतेच्या प्रश्नाशी, समस्येशी काही देणं घेणं नाही आहे. रोज तुम्ही त्यांच्या नेत्यांच्या पत्रकार परिषद तर्कहीन, कुठेही तर्क नाही. म्हणजे मग कधी कधी आश्चर्य वाटतं की यांचा मेंदू तर हॅक नाही जागा. काय डॉक्टर मोठा का कंपाऊंडर मोठा, हा काय चर्चेचा विषय आहे गो? म्हणजे उद्या मेडिकल कॉलेज बंद करायचे आणि कंपाऊंडर काढणारे कॉलेज सुरू करायचे आहे का? कोरोना पाप केल्याने होतो. आता हा महामानव आहे की गहन मानव आहे? कोरोना पाप केल्याने होतो. अरे बाबा, तुमच्याच कुटुंबात कोरोना झाला होता ना. आता देगलूर मध्ये आपण एक उमेदवार घेतला, तो पहिले शिवसेनेचा होता. शिवसेनेचा विचार पटला नाही, भाजपचा झेंडा हाती घेतला उमेदवार. काय भाष्य करावं? तर्क काय? म्हणजे भाजप वाले आता असा आभास आणताय की गटारातलं पाणी भाजपमध्ये गेलं तर ते शुद्ध होतं. आता भाजपमध्ये गेल्यावर शुद्ध होतं या वाक्यावर माझा काही आक्षेप नाही. पण गटारातलं पाणी म्हणजे तुमचा उमेदवार हा गटारातला उमेदवार होता, म्हणजे स्वतःला गटार म्हणून घेता. काय तुमचं मोठं मन आहे की तुम्ही खरी माहिती लोकांना सांगताय? पेट्रोल डिझेलचे भाव किती सर्व बदमाश एकत्र आले. तुम्हाला माहित असलं पाहिजे. काल तर आपण आंदोलन केलं. पेट्रोल डिझेलवर 32 रुपये 90 पैसे केंद्राचा कर आहे, तर तेवढाच कर राज्याचाही आहे. पण आरोप काय? तर पेट्रोल डिझेलची दरवाढ ही फक्त भाजपमुळे झाली आहे. अरे विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी तर जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणायला सांगितलं.
तुमची तयारी नव्हती. हे मायावी लोक जनतेला फसवण्याचं काम करतात, खोटी माहिती पोहोचवतात. खोटं बोल पण ठरवून बोल. म्हणजे एका नेत्याने 10 वाजता पत्रकारांना एक सांगायचं, अर्ध्या तासांनी दुसऱ्यांनी सांगायचं, अर्ध्या तासांनी तिसऱ्यांनी तेच खोटं सांगायचं. मग अशा प्रसंगामध्ये युवा मोर्चा म्हणून आपलं दायित्व, आपली जबाबदारी मोठी आहे की एकीकडे सरकारच्या अधिकाराचा गैरवापर करणारं बैमान सरकार आहे, दुसरीकडे मतदारांना फसवण्यासाठी मायावी रूप घेणारे नेते आहेत, तिसरीकडे महाराष्ट्राला मध्यराष्ट्र, भ्रष्ट राष्ट्र, कायदा सुव्यवस्था शब्दांनी आत्महत्या कराव्यात. म्हणजे काल रात्री मी ती बीडची घटना TV 9 मध्ये बघत होतो. मग एक तास झोप पुढे ढकलली गेली की एका मुलीवर सातत्याने 6-6 महिने बीडमध्ये भीक मागणाऱ्या मुलीवर बलात्कार होतो. शेकडो लोक बलात्कार करतात बीडमध्ये. का आमचं अंतःकरण हे कोमात गेलंय? मग अशा प्रसंगात जिथं घटना होते त्या घटनेचा आक्रोश हा आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. हे सरकार त्याशिवाय ठिकाणावर येणार नाही. ना सरकार ठिकाणावर आहे, ना सरकारचं डोकं ठिकाणावर आहे. कधीतरी एक अग्रलेख प्रसिद्ध जागा होता लोकमान्य टिळकांचा की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. ते इंग्रजांच्या विरुद्ध होतं. पण कधी कधी मनात विचार येतो की आज लोकमान्य टिळक साहेब असते, त्यांनी संपादकीय लिहिला असता की सरकार ठिकाणावर आहे का. राज्याचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी नवीन राजकीय प्रश्न कसे जन्माला येतील यासाठी काम करतात. आणि या प्रसंगात तुमच्यावर, माझ्यावर एक नवीन जबाबदारी आहे. कदाचित इथं असलेला कोणताही तरुणाई ही 15 ऑगस्ट 1947च्या स्वातंत्र्य दिवशी निश्चितपणे तुमचा माझा जन्म झाला नाही, आपल्याला बघताही आलं नाही. कदाचित मागच्या जन्मी आपण असू तर माहीत नाही, कारण आपल्याला ती माहिती अजून यंत्र नाही आहे की मागच्या जन्मात आपण कुठं होतो, कसे होतो, काय केलं, अजून असं यंत्र तर निघालं नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की त्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्याला इंग्रजांच्या विरुद्ध लढता आलं की नाही माहित नाही. पण आज इंग्रजाचा वारसा चालवणाऱ्या आपल्याच देशबांधवांच्या विरुद्ध मात्र लढाई आता लढता येते. युवा मोर्चाचा झेंडा हाती घेऊन एकच चर्चा युवा मोर्चा म्हणजे हे आपल्या संघर्षाचे, आपल्याला ऊर्जा देणारे शब्द आहे, प्रेरणा देणारे शब्द आहे, मोटिवेट करणारे शब्द आहे. आणि त्या दृष्टीने युवा मोर्चाने या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंथन केलं. आता त्याच्यावरची अंमलबजावणी करा. श्री आशिष देवतळे यांनी संकल्प केला की युवा मोर्चाचं स्वतंत्र एक कार्यालय असावं. माझी अनुमती घेतली, मी त्यांना अनुमती दिली. पण तुमच्या सर्वांमध्ये संबंध मधुर असावे. मागच्या आठवड्यात जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, 7 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी मी गेलो. या कार्यकारिणीमध्ये मोदीजींनी एक भाषण देताना एक जे वाक्य आहे ते अधोरेखांकित केलं आणि ते वाक्य मला आवडलं. ते सांगून मी माझ्या भाषणाला विराम दिला. साधारणतः त्या भाषणाचा अर्थ होता की आमचं लक्ष निवडणुका असता कामा नये. निवडणुका हे माध्यम आहे सेवेचं. जसं मी गाडीत बसलो तर गाडीची खुर्ची
किंवा कार हे माझं लक्ष कसं असू शकेल? माझं लक्ष त्या गाडीत बसून नागपूर जाणे हे असू शकेल. खुर्ची हे लक्ष, इतर राजकीय पक्षांचं लक्ष फक्त खुर्चीच असते. विकास, गाडी, सर्वसामान्यांचे प्रश्न, समाधान, गोरगरीब, महिला हे त्यांचं लक्षच नाही. त्यांना खुर्ची पाहिजे. म्हणजे खुर्ची अशी पाहिजे की मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो, माझी झाल्यानंतर सुद्धा ते माझी लिहित नाही, ते माननीय करून टिंब देतात आणि लिहितात माननीय आमदार. म्हणजे एखादा नवीन आला तर त्याला काय वाटायचं की मा करून टिंब आहे म्हणजे माझी आमदार, पण ते गपून ठेवतात मा करून टिंब आमदार म्हणजे दुसऱ्या वाटेला आमदार आहे. अरे एवढं प्रेम खुर्चीवर? अरे लिहिणं माझी, आणि माझी वावच लागतं प्रत्येकाला कधी ना कधी. त्याला काय लाज आहे? फक्त जेव्हा तू आजी असतो तेव्हा पाजी असल्यासारखी कामं करू नको, एवढ्याच अपेक्षा आहे. बाकी तर एक दिवस जायचं आहे. माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी त्या भाषणात सांगितलं कि देखो भाई, चुनाव जीतना इसके लिए भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता अगर काम करता है तो मुझे बहुत पसंद नहीं है. पार्टी को चुनाव जीतने का यंत्र मत बनाइए. मुझे ऐसी पार्टी चाहिए जहां पे अपनापन है. एक समय था पद, कुर्सी और सत्ता का अभाव था भारतीय जनता पार्टी के साथ, मगर अपनेपन का, प्यार का, मोहब्बत का प्रभाव था. अभी कुर्सियों का प्रभाव हुआ है, सत्ता का प्रभाव हुआ है, मगर प्यार और अपनेपन का अभाव हुआ है. युवा मोर्चा एक आदर्श व्हावा. एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे कार्यकर्ते म्हणजे युवा मोर्चा. युवा मोर्चा म्हणजे फक्त कार्यकर्त्यांचा समूह नाही, हा मित्रांचा समूह व्हावा, दोस्तांचा समूह व्हावा. आणि या दृष्टीने युवा मोर्चाने आपल्यामध्ये प्रेमाची भावना, आपलेपणाची भावना वाढवण्यासाठी सुद्धा कार्यक्रम घेण्याची आवश्यकता आहे. प्रेम असावं, सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता युवा मोर्चाचा असावा. आपला एखादा कार्यकर्ता दुःखात आहे तेव्हा त्यालाही तर दुःख लागलं पाहिजे ना. अशी मशीन होता कामा नये की ठीक आहे आता हा काम करू शकत नाही, हा हटा दो, दुसरे को बिठा दो. पक्षाला यंत्र करू नका की एक स्पेअर पार्ट खराब झाला म्हणून त्याला बदलगा, दुसरा गावगा आणि तो स्पेअर पार्ट भंगारमध्ये गेला. ही मशीन नाही आहे, यंत्र नाही आहे. प्रेमाचा सागर असणारा युवा मोर्चा असला पाहिजे, ही माझी आज भावना आहे. आणि त्या दृष्टीने आपलेपणाची भावना वाढावी यासाठी काम करा. चंद्रपूर जिल्ह्याकडे भारतीय जनता पार्टी नेहमी अपेक्षेने पाहते. संघटनेमध्ये आपण एक नंबर असला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे हा एकमात्र जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये 4 उपाध्यक्ष आणि 1 सचिव आहे. 4 उपाध्यक्ष आहे, 1 उपाध्यक्ष आता इथं कमी आहे. वरोड्याचं काय नाव त्याचं, हा 4 उपाध्यक्ष, 1 सचिव महाराष्ट्रात कुठेही नाही आहे. मग जर पार्टीने तुमच्यावर एवढा विश्वास टाकला तर तुमचंही काम इतर जिल्ह्याच्या पुढे असलं पाहिजे. तुमचं काम दर्जेदार असलं पाहिजे. तुमचं काम महाराष्ट्राच्या इतरांनी आदर्श मार्गदर्शन म्हणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मला विश्वास आहे की तुम्ही सर्व ही सळसळत्या रक्ताची, देशभक्तीच्या भावनेच्या हृदयाची ही सर्व युवा, ही तरुणाई काम करेल हा विश्वास आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आश्वस्त करतो की युवा मोर्चा जेव्हा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि आमच्या सहकार्याची आवश्यकता असेल तो युवा मोर्चा के मेरे सभी साथियों, आप आगे बढ़ो, हम आपके साथ पूरी शक्ति के साथ खड़े हैं, पूरी शक्ति के साथ.